जो मुंबईचा भ्याड हल्ला पाकिस्तानने आपल्या विरुद्ध केला होता, या हल्ल्याचं सगळ्यात महत्व भारताच्या पोलीस इतिहासामधलं महत्व म्हणजे एखाद्या ट्रेंड सोल्जर्स जे टेररिस्ट होते ट्रेंड, हे घातपाती कारवाया करण्यासाठी किंवा लढाया लढण्यासाठी ट्रेंड असणारे जे 6-6 महिने 1-1 वर्ष आतंकवाद्याचं प्रशिक्षण घेतलेल्या आतंकवाद्यांची कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचा हा लढा होता। कोणत्याही प्रशिक्षणाची किंवा याची पर्वा न करता जीवाच्या बाजीने एखाद्या सैनिकांप्रमाणे ते मुंबईच्या रस्त्यावरती आपल्या प्राणाने लढले। ते पोलीसच नाही तर त्यामध्ये नागरिक सुद्धा लढले। सर्व देश एकवटून तो लढा पाहत होता 2 दिवस टीव्हीवरती। आणि पोलिसांच्या पाठीमागे जसं त्यावेळेसही देश उभा होता, संबंध देश या लढ्यामध्ये, त्याचप्रमाणे आजपर्यंत आपण ही परंपरा कायम ठेवू। त्या शहीदांबद्दल ते शहीद हे आता ते पोलीस खात्यासाठी सिंबॉलिक झालेले आहेत आणि ते एक त्या लेवलचं एक दर्जा त्यांनी तयार करून दिलाय की ड्युटीमध्ये तुम्ही कशा प्रकारे समर्पण केलं पाहिजे कर्तव्यासाठी, त्याचं ते आता एक सिंबॉल झालेले आहेत। आणि तो आदर्श एक नवीन त्यांनी ठेवलेला आहे जाता जाता आपल्या सर्वांसाठी। आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे भारताची, त्याच्यावरती जो भ्याड हल्ला केला गेला तो आपल्यासाठी इतिहासात खरंच एक काळा दिवस होता। परंतु त्याला तेवढ्याच शौर्याने पोलीस डिपार्टमेंटच्या विविध पदांवरील शौर्यवीरांनी त्याचा सामना केला आणि तो हल्ला पडतूर लावलेला आहे। आणि या वीर जवानांना पोलीस मित्र संघटनेतर्फे सुद्धा सालाबाद प्रमाणे नेहमी श्रद्धांजली वाहिली जाते। हा खरंच एक स्तुत्य उपक्रम आहे आणि या शौर्य वीरांची गाथा नेहमी सर्वांच्या स्मरणात राहावी म्हणून आम्हा सर्वांतर्फे सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहतो। तुम्हाला माहिती आहे त्या हल्ल्यामध्ये अनेक निरपराध नागरिक, अधिकारी, मिलिटरीचे जवान शहीद झाले। तर सर्वांची एक आठवण राहावी आणि नवीन पिढीला या घटनेबद्दल प्रोत्साहन मिळावं यासाठी आम्ही हा गेले अनेक वर्ष 26/11 हा शहीद दिन साजरा करतोय। मागच्या वेळी जगन्नाथ पाटील होते तर तेव्हा आम्ही म्हटलं होतं की हा हल्ला जर पाठ्यपुस्तकात घेतला तर पुढच्या पिढीला त्याची माहिती होईल आणि अजरामर हा धडा होईल, आणि फार मोठी जगातली घटना आहे। तर ह्याच दिवशी मागच्या वर्षी त्यांनी आश्वासन दिलं होतं की निश्चितपणे हा धडा आम्ही घेऊ। तर आता सरकार पण स्थापन झालेलं आहे, तर मला वाटतं निश्चितपणे तो धडा येईल आणि जर हा धडा जर आला तर मला वाटतं की शहीदांनाही खरी श्रद्धांजली मिळेल।